नमस्कार भावांनो, भूतांचा शोध या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजची कथा मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती खूप भयंकर आहे आणि ही सत्य घटनांवर आधारित कथा आहे. तर मग कथेला सुरुवात करूया. मी रोशन. मी लहानपणापासून अभ्यासाचा मला खूप कंटाळा यायचा. मला शिक्षणात थोडी पण आवड नव्हती. पण माझ्या पप्पांना असं वाटत होतं की मी खूप शिकावं आणि चांगली नोकरी करावी. पण माझं म्हणणं तर साफ होतं की मला पुढं शिकायचं नव्हतं. तरी अशी बळजबरी केल्या कारणाने माझ्या आणि पप्पांमध्ये खूप भांडण व्हायचं. आम्हाला नुसतं असं भांडणं कारणाने एक दिवस आमच्यात जोरात भांडण झालं आणि मी म्हणलो की आता मला इथे नाही राहायचं, मी जातो घर सोडून म्हणून. आणि रात्रसुद्धा खूप झाली होती. तेव्हा पप्पा सकाळी मला म्हणले, या बाहेरच्या जगात जेव्हा वावरशील ना, तेव्हा तुला शिक्षणाची व पैशाची किंमत कळेल. जा तू बाहेर, थांबू नकोस घरात. माझी मम्मी लगेच पप्पांना शांत करत मला म्हणाली, अरे बाळा, पप्पा तुझ्या भल्यासाठीच बोलत आहेत ना, कशाला उगाच तू राग डोक्यात घालून घेतोयस, उगाच तसं करू नकोस. मी मम्मीचं काहीसुद्धा न ऐकता बाहेर निघून जात होतो. तेवढ्यात मम्मी किचनमध्ये गेली आणि तिथून एक डबा घेऊन आली आणि मला म्हणाली, हे घेऊन जा. मग तेवढ्यात मी डबा घेतला आणि मी निघालो. आणि बाहेर पडतच असताना, तेवढ्याच रस्त्यात चालत असताना मला आश्चर्य वाटलं, कारण माझे मित्र तेवढ्यात माझ्यासमोर माझे 2 मित्र उभे होते आणि त्यातला सूरज आणि रोहित. सूरज मला म्हणाला, अरे काय करतोयस, चल बस गाडीवर. मी पण न काही विचार करता त्यांच्यासोबत गाडीवर बसलो आणि त्यांना म्हणालो, अरे तुम्ही काय करताय दोघे इथं, नुसतं बाहेरच फिरताय काय. मग तिथलं सूरज मला म्हणाला, अरे काकूंनी कॉल केला होता आणि म्हणले रोशनचे आणि काकांचे भांडण झालं आहे, म्हणून आम्ही तुला घ्यायला आलो. त्यांना खूप काळजी वाटत होती तुझी. काय रे, कशावर भांडण झालं. अरे तेच रे, रोजचं आपलं काहीतरी बोलत असतात मला. जाऊ दे, सोड. तू जेवला आहेस का. तर रोहित म्हणाला, हा जेवला नसेल, चल आपण जेवूया. तर रोशन म्हणाला, अरे मम्मीने डबा पण दिला आहे, चल एका जागेवर जेवूया आपण. मग तेवढ्यात आम्ही गाडी एका झाडाखाली लावली. तिथे उतरताच मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं, पण मी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. आणि रोशन जेवलासुद्धा नव्हता, त्यामुळं रोशनला जेवू पण घालायचं होतं आणि त्याच्या मम्मीने त्याची जबाबदारी आम्हा दोघांना दिली होती. त्यामुळे आम्हाला त्याची काळजीसुद्धा होती. आणि तेवढ्यात रोशन म्हणाला, अरे तिथं बघ, ते काय आहे. नमस्कार भावांनो, ह्याचा दुसरा पार्ट उद्या येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. चला भेटू उद्या मग.